पहिली ॲग्रीमेंट आहे बी इम्पेकेबल विथ युअर वर्ड. पहिली ॲग्रीमेंट समजावून सांगण्यासाठी लेखकाने एका गोष्टीचा आधार घेतला आहे. गोष्ट अशी आहे की एक बाई होती, हुशार होती आणि मनाने खूप चांगली होती. तिला एक लहान मुलगी होती जिच्यावरती खूप प्रेम करत होती. एक दिवस ती बाई ऑफिसमधून घरी येते. ऑफिसमध्ये कोणासोबत तरी तिचे भांडण झालेले असते. ती थकलेली पण असते आणि मानसिक आणि भावनिकरित्या टेन्शनमध्ये पण होती, ज्यामुळे तिचे डोके पण खूप दुखत होते. तिला शांतता हवी होती, निवांत राहायचे होते. पण तिची मुलगी गाणे बोलत होती आणि आनंदाने नाचत आणि उड्या मारत होती. तिला हे माहीत नव्हते की तिची आई कोणत्या टेन्शनमध्ये आहे ते. ती मुलगी तिच्या जगात रमलेली होती. ती इतक्या जोरात गाणे बोलत होती की त्यामुळे तिच्या आईचे डोके आणखीन दुखायला लागले. तिला राग आला आणि ती त्या गोड मुलीला बोलली की शांत बस, तुझा आवाज किती खराब आहे, काय तू शांत नाही बसू शकत का? त्या मुलीचा आवाज खूप चांगला होता, पण तिच्या आईला प्रत्येक आवाज खराब वाटत होता, कारण की ती टेन्शनमध्ये होती. पण त्या मुलीने तिच्या आईचे ते बोलणे खरे मानले आणि तिने स्वतःसोबत एक ॲग्रीमेंट केले. नंतर तिने पुन्हा कधीच गाणे नाही गायले, कारण की तिला वाटत होते की तिचा आवाज खूप खराब आहे. तिच्या आवाजाने दुसऱ्या लोकांना त्रास होतो. ती शाळेमध्ये एक लाजिरवाणी मुलगी बनली. जेव्हा तिला गाणे बोलण्यासाठी सांगितले जायचे तेव्हा ती सरळ नकार द्यायची. आता तिला दुसऱ्यांसोबत बोलताना पण अडचण येत होती. त्या एका ॲग्रीमेंटमुळे त्या मुलीमध्ये सर्व काही बदल झाला होता. वास्तविक त्या मुलीचा आवाज खूप सुंदर होता, पण ती मुलगी एका पिंजऱ्यात डांबल्यासारखी झाली होती. आणि हा पिंजरा बनवला होता तिच्या आईच्या शब्दांनी, जी तिच्यावर खूप प्रेम करत होती. तिच्या आईला कधीच ही जाणीवसुद्धा नाही झाली की तिने काय करून ठेवले आहे. तर मला तुम्हाला विचारायचे आहे की शेवटी तुम्ही कधी कोणाला उत्थान करणारे शब्द बोलले होते? शेवटी तुम्ही कधी कोणाचे मनोबल वाढवले होते? शेवटी कधी तुम्ही कोणाला प्रोत्साहित केले होते? आपल्या शब्दांचा दुसऱ्यांवर खूप खोलवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला खूप जबाबदारीपूर्वक आणि खूप समजूतदारीने इतरांसोबत बोलले पाहिजे. तुम्ही बोललेल्या गोष्टी समोरच्याचे आयुष्य घडवू पण शकतात आणि बिघडवू पण शकतात. दुसरे ॲग्रीमेंट आहे डोंट टेक एनिथिंग पर्सनली. समजा माझ्या व्हिडिओवरती डिसलाईक येत आहेत. त्यात अनेक माझ्या सबस्क्रायबर लोकांना प्रश्न पडतोय की हे डिसलाईक करणारे लोक कोण आहेत? असे समजा की एखादा व्यक्ती आहे ज्याला पर्सनल डेव्हलपमेंटच्या व्हिडिओ चांगल्या नाही वाटत. तो विचार करत असेल की त्याला सर्व काही माहीत आहे आणि हे सर्व नॉलेज कचरा आहे. हा असा व्यक्ती माझ्या व्हिडिओ बघेल तर तो डिसलाईक करेलच, त्यातल्या त्यात निगेटिव्ह कमेंट पण करून जाईल. आता असे समजा की तोच व्यक्ती 2 वर्षानंतर, पण यावेळी तो आयुष्यात काही मोठ्या बदलांमधून गेला आहे आणि आता त्याला स्वतःला उत्कृष्ट बनवायचे आहे. आता त्याला पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आला आहे. आता त्याला पुस्तके वाचणे आवडते. आता जर तो माझे व्हिडिओ बघेल तर त्याची कमेंट काय असेल? माझी व्हिडिओ पहिले पण तीच होती आणि नंतर पण तीच होती. लोक तुम्हाला कोणत्या प्रकारे वागणूक देतात हे त्यांच्याबद्दल सांगते की ते कोण आहेत. त्यामुळे काहीही पर्सनली घेणे किंवा मनाला लावून घेणे काही फायद्याचे नाही आहे. तिसरे ॲग्रीमेंट आहे डू नॉट मेक अझम्पशन्स. जेव्हा आपण काही अझम्पशन्स बनवतो तेव्हा ते आपल्याला खरे वाटू लागते. तो मला बघून हसला म्हणजे तो माझ्याबद्दल वाईट विचार करत होता किंवा मी चांगला दिसत नाही. तुमचा एम्प्लॉई चांगलं काम करत नाही म्हणजे तो आळशी आहे. आपली सवय असते की आपण प्रश्न नाही विचारत. आपल्यामध्ये तेवढी हिंमत नसते की आपण समोरच्याला प्रश्न विचारू की ते आपल्यावर हसत का होते किंवा तो काम का नाही करत. आपल्याला एखाद्या न्यूज चॅनलने सांगितले किंवा व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज आला तर आपण अझम्पशन्स तयार करून टाकतो की हे योग्य आहे. ही खूप भयानक सवय आहे. तुम्ही त्या एम्प्लॉईला कामावरून काढून टाकता, त्याला त्याचे प्रॉब्लेम न विचारता. होऊ शकते की तो त्याच्या एखाद्या पर्सनल प्रॉब्लेममुळे टेन्शनमध्ये असेल, ज्यामुळे तो चांगलं काम करू शकत नसेल. तुम्ही त्या हसणाऱ्याला घेऊन मनात वाईट भावना घेऊन बसता. होऊ शकते की तो काहीतरी वेगळ्या गोष्टीवरती हसत असेल, त्याच वेळी तुम्ही त्याला दिसला असणार. होऊ शकते की व्हॉट्सअपवरचा तो मेसेज खोटा असेल किंवा टी व्हीवरची ती न्यूज खोटी असेल. जसे की तुम्हाला 2000च्या नोटमध्ये नॅनो GPS चिप मिळालीच असेल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय कोणतेच अझम्पशन्स नाही बनवायचे. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणार तेव्हा ते अझम्पशन्स नाही राहणार, तर ते एक अंतिम सत्य बनून जाईल. चौथे आणि शेवटचे ॲग्रीमेंट ऑलवेज डू युअर बेस्ट. तुम्ही कित्येक मोटिवेशनल स्पीकर्सना बोलताना ऐकले असेल की डू युअर बेस्ट, डू युअर बेस्ट. पण इथे ते एक गोष्ट विसरतात. तुमचा बेस्ट हा तुमच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. जेव्हा तुम्ही हेल्दी असता तेव्हा तुम्ही डोंगरावर पण चढू शकणार, पण जेव्हा तुम्ही आजारी असणार तेव्हा याचा अर्थ असा नाही की तुमचे डोंगरावर चढणेच तुमचा बेस्ट असेल. या कंडिशनमध्ये तुमचा बेस्ट बदलून जाईल.
होऊ शकते की अशा वेळी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणेच तुमचा बेस्ट असेल. होऊ शकते की त्यावेळी योग्य आहार खाणेच तुमचा बेस्ट असेल. मग भलेही तुमचे मन कितीही बाहेरचे खाणे खायचे होत असेल. तुमचे बेस्ट हे तुमच्या परिस्थितीनुसार बदलत असते. जितके वाईट आपण स्वतःबद्दल बोलतो तितके वाईट दुसरे कोणीच बोलत नाहीत. जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुमचा बेस्ट देणार तेव्हा तुम्ही कधीच स्वतःला वाईट नाही बोलणार. तुम्हाला कधीच पश्चाताप नाही होणार. हे 4 ॲग्रीमेंट तुमच्याकडून पण तुटले असतील आणि माझ्याकडून पण तुटले आहेत. पुढच्या वेळेस तुम्ही यातील कोणता ॲग्रीमेंट तोडला तर असे बोला की काही होत नाही, आज मी जबाबदारीने बोलेल, आज मी कोणतीच गोष्ट पर्सनली नाही घेणार, आज मी अझम्पशन्स नाही बनवणार आणि आज मी माझा बेस्ट देणार. जर तुम्ही या 4ही ॲग्रीमेंटला आजपासून स्वीकारत असाल तर कमेंटमध्ये येस आय विल नक्की लिहून पाठवा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर बदल्यात एक लाईक नक्की करा यार. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.